विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 6/6 आहे. तर त्यांची आजची वये काढा. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणून मी काय करते, समजा दिलेल्या माहितीनुसार समजा किशोरचे वय लहान आहे की नाही, म्हणून मग काय करते, समजा किशोरचे आजचे वय काय मानू, एक्स मानू. आणि व विवेक मोठा आहे 5 वर्षांनी व विवेकचे आजचे वय काय येणार, x+5 वर्ष मानू. ठीक आहे. त्यांनी अट काय दिली आहे, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार यांचे वय, त्यांचा गुणाकार व्यस्त म्हणजे 1/6, किशोरच्या वयाचा गुणाकार व्यस्त 1/6 होणार आणि विवेकच्या वयाचा गुणाकार व्यस्त काय होणार, 1/x+5. यांच्या वयांची गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे, 1/6 आहे. मग यांची वये काढा, आजची वये काढायची. आता हे काय करते मी, यांचा तिरकस गुणाकार होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1x+1 म्हणजे 1+5 अधिक 1x बरोबर x छेद x×x+5 बरोबर 1/6. x+x बरोबर 2 वेळा x अधिक 5. x×x बरोबर x² अधिक x×5 बरोबर 5 वेळा x बरोबर 1/6. आता इथं काय होणार, हा 1/6 इथं गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, भागिले आहे. सॉरी, इथं भागिले आहे तर या साईडला आल्यावर गुणिले होणार. मग काय लिहिणार मी इथं, 6 गुणिले 2 वेळा x अधिक 5 बरोबर 1 लिहायची गरज नाही, डायरेक्ट x² अधिक 5x. 2 गुणिले 6 बरोबर 6 दुणे 12x अधिक 6×5 30 बरोबर x² अधिक 5x. आता इकडच्या संख्या सगळ्या ह्या साईडला नेते, म्हणजेच काय करते, x² इकडे लिहिते, x² अधिक 5x. आता 12 दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार, -12x. 30 अधिक आहे त्याचं काय होणार, -30 बरोबर 0. म्हणजेच x². 12तून 5 गेले, राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -7x - 30 बरोबर 0. आता हा आपल्याला वर्गसमीकरण सॉल्व्ह करायचा आहे. मग अशी कुठलीही संख्या आहे की ज्यांचा गुणाकार -30 येतोय आणि बेरीज -7 येते. बेरीज -7 येते म्हणजे मोठी संख्या वजा असणार आहे आणि लहान संख्या अधिक असणार आहे. अशी कुठली संख्या की ज्यांचा बेरीज -7 येते आणि गुणाकार -30 येते. 10×30 म्हणजे -10 अधिक 3, 10×30 वजा येणार आणि 10तून 3 गेले, राहिले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार म्हणजे x² वजा 10x वजा 3x वजा 30 बरोबर 0. काय येणार, इथं कॉमन काय आहे, x कंसात x वजा 10 वजा याच्यामध्ये कॉमन काय येणार आहे, 3x. आता वजा बाहेर आहे म्हणजे आतला चिन्ह चेंज होणार, राहणार अधिक आहे, सॉरी अधिक 3 अधिक आहे म्हणजे +3. मग इथं काय राहणार, बाहेर अधिकच आहे म्हणजेच -10 बरोबर 0. आता याच्यामध्ये कॉमन काय आला, x वजा 10. मग काय लिहिणार इथे, x वजा 10 एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. मग x वजा 10 बरोबर 0 किंवा
एक्स अधिक 3 बरोबर 0 घेऊ शकतो. आता इथं काय लिहिते मी 10 वजा आहे इकडे गेल्यावर काय होणार अधिक किंवा एक्स बरोबर अधिक 3 दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार वजा 3. आता ह्याच्यामध्ये वजा चिन्ह वजा 3 ऍक्सेप्टेबल होईल का ग्राह्य होईल का नाही कारण वय वजामध्ये नसतं म्हणून एक्स बरोबर वजा 3 ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणून एक्स बरोबर 10 एक्स बरोबर 10 म्हणजे इथं किशोरचे आजचे वय 10 वर्ष व विवेकचे आजचे वय विवेकचे आजचे वय काय येणार एक्स अधिक 5 बरोबर 10 अधिक 5 म्हणजेच किती 15 वर्ष.